आई काळूबाई भक्तांनो, आज या 7 दिवसांच्या सेवा साधनेचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपण आईला काहीही मागणार नाहीत, कारण आई ही सर्व काही देणारी आहे. त्यामुळे तिथे मागायची गरजच पडत नाही. आज फक्त आई काळूबाई मातेकडे तिचा आशीर्वाद मागायचा आहे, तिची कृपा मागायची आहे. आई ही भरभरून सर्व काही देत असते आणि जे काही दिले आहे त्याबद्दल आईचे मनापासून आभार मानणेही गरजेचे आहे. तसे तर आपण नेहमीच काही ना काही मातेकडे मागतच असतो, पण कधीतरी थांबून आपल्याला आई काळूबाई मातेने जे काही दिले आहे, जे काही मिळाले आहे त्याबद्दल आभारही मानायला पाहिजेतच. आई काळूबाई भक्तांनो, या 7 दिवसाच्या सेवा साधनेत आपण अनेक गोष्टी अनुभवल्या. पहिल्या दिवशी आपण आपल्यामधील स्वशक्ती जागृत केली. दुसऱ्या दिवशी संकट दूर व्हावेत म्हणून आईला विनवणी केली. तिसऱ्या दिवशी धन संपत्ती पैसा प्राप्त व्हावा यासाठी आई काळूबाई मातेची मनापासून आराधना केली. आणि चौथ्या दिवशी प्रत्येक कामात यश मिळावे, 5व्या दिवशी नशिबाने आपला साथ द्यावी आणि काल म्हणजे 6व्या दिवशी मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आई काळूबाई मातेला साकडं घातलं. आणि आज या सगळ्याचं पूर्णत्व आहे. आज आपण आईकडे काहीही मागणार नाहीत, कारण आईला अगोदरच माहीत आहे की आपल्याला काय हवं आहे आणि काय नाही. आज फक्त आईच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जे आपल्याला मिळालं नाही त्यासाठी दुःख करण्यापेक्षा जे काही आपल्याला मिळालं आहे त्यासाठी आईचे आभार मानायचे आहेत, कारण ज्याही ठिकाणी कृतज्ञता असते त्या ठिकाणी आईचा आशीर्वाद हा कायम असतो. आई काळूबाई मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान येऊ दे. आई काळूबाई भक्तांनो, ही साधना इथेच थांबवू नका. रोज थोडा वेळ आईचे स्मरण करा. डोळे बंद करून आईचा आशीर्वाद अनुभवण्यासाठी काही वेळ आपण आईचा मंत्र जप करूया. ओम श्री काळेश्वरी नमः. 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 आई काळूबाई मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो. आई काळूबाईच्या नावानं चांग भलं.